पुणे शहरामध्ये बिल्डर आणि त्यांच्या आर्किटेक्टचं राज्य आहे की काय असा प्रश्न पडावा अशी घटना घडली। आर्किटेक्ट संदीप महाजन यांनी थेट आयएस अधिकाऱ्याला दमदाटी केली। आर्किटेक्टच्या दमदाटीनं एसआरएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लहुराज माळी यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। आयएस अधिकाऱ्याला दमदाटी झाल्यानं खळबळ उडाली। या घटनेचा निषेध म्हणून एसआरए कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। महाजन यांच्यासोबतच पुण्यामधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चुरडिया यांनी देखील माळींना फोनवरून दमदाटी केली। माळी यांच्याशी वाद झाल्याचं महाजन यांनी मान्य केलंय। माळी कामच करत नसल्यानं त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती माळी यांना दिली, हे देखील महाजन यांनी मान्य केलंय। पुणे महापालिका हद्दीलगत असलेली 34 गावं महापालिकेत समाविष्ट करणार की नाही ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेऊन कोर्टाला कळवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले। पुण्यालगत असलेली 34 गावं महापालिकेत समाविष्ट व्हावी अशी याचिका सर्वपक्षीय कृती समितीने केली होती। त्यावर आज सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं 6 महिन्यांची मुदत मागितली होती, पण याबाबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय तो निर्णय घ्या असे आदेश राज्य सरकारला दिल्यानं आता सरकारची पंचायत झाली आहे। राज्यामधल्या शालेय पोषण आहार योजनेच्या कर्मचाऱ्यांवर उपोषणाची वेळ आली। मागच्या 2 महिन्यांपासून पगार झाला नसल्यानं त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे। पोषण आहार योजनेच्या नियोजनाकरता तालुका तसंच जिल्हा स्तरावरती डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली। त्यांचं वेतन मुळातच कमी आहे आणि जे आहे तेही वेळेवर होत नाही। या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करूनही उपयोग होत नाही। त्यामुळे किमान आता तरी सरकारनं आपल्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली। नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका मीना माळोदे यांचे पती बालाजी माळोदे यांना जमीन खरेदी प्रकरणात अटक करण्यात आली। बोगस कागदपत्र, जामीनदार आणि खरेदीदार उभे करून आडगाव शिवारात जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती। त्यानंतर माळोदेला अटक झाली होती। या प्रकरणी आधी 5 जणांना अटक करण्यात आली होती। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माळोदेवर कारवाई करण्यात आली। माळोदेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अफरातफरी आणि चीटिंग झालेली आहे त्या केसमध्ये आणि त्याच्यात जे मुख्य आरोपी आहे बालाजी मधुकर माळोदे ते आणि इतर लोक त्याच्यात आरोपी आहे आणि त्यांच्यावर एक कारवाई करण्यात आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।